नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तिखट वरण फळ। तर त्यासाठी आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे। तर मी इथं घरची तुरीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आपण आधी शिजून घेणार आहोत। तर स्वच्छ धुवून झालेली आहे। तर आता शिजायला घालूया। गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। डाळ शिजेपर्यंत आपण पुढली तयारी करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता छानपैकी आपलं वरण शिजलेलं आहे। तर मस्तपैकी याला हाटून घेणार आहोत आपण। तर अशा पद्धतीचं आपल्याला वरण हाटून घ्यायचं आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि वरणफळ अतिशय टेस्टी लागतात, चवीला अप्रतिम लागतात। तर सर्वप्रथम यामध्ये आपण घालणार आहोत जिरे आणि मोहरी। तर इथं बघू शकता जिरे मोहरी तळतळल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा आणि बारीक चॉप केलेला टोमॅटो। तर इथं बारीक चॉप करून टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, सोबतच डेटासहित कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर जिरे आपले छानपैकी तडतडलेले आहेत। तर यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। तर मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले आहेत। हलकसं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच यामध्ये टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। तर आपण टोमॅटो सुद्धा घालून घेतलेला आहे। तर छानपैकी ही मऊ शिजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेले आहे। या स्टेजवर आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि छान ती सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। तर याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत, इथं बघू शकता तुम्ही। तर मी रेडीमेड लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर। तर लाल तिखट कमी तिखट असल्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे, इथं तुम्ही कमी जास्त करू शकता। तर यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले घालायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तर एकजीव करून झालेला आहे। लगेच यावर आपल्याला घालायचं आहे हाटलेलं वरण। तर मी वरण आधीच हाटून ठेवलेलं आहे। तर वरण घालून घेणार आहोत आणि ही वरण फळ करताना वरण शक्यतो पातळच ठेवायचं असतं। तर आपण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत। तर इतपत पातळ केलेलं आहे मी वरण। यामध्ये आता आपल्याला डेटासहित कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच चव येण्यासाठी 2 मिरच्या घालत आहे हिरव्या। तर वरणाला छान उकळी येईपर्यंत आपण पीठ लवकर मळून घेणार आहोत। तर इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ। तर मी ऑल फॅमिलीसाठी हे डिश बनवत आहे। तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओवा, चवीनुसार मीठ आणि ओवा घालायचा आहे आपल्याला 1 चमच। आणि मी तर थोडे युनिक टाईप बनवत असल्यामुळे 1 वाटी मी पालक घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये बारीक चॉप करून घालणार आहे। त्याचबरोबर 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे, यामुळे चव सुद्धा अप्रतिम येते आणि पालक भरपूर जण खात नाही। तर अशा याच्यामध्ये जर खायला घातली तर इझिली ती खाल्ल्या जाते। तर छानपैकी याचं पीठ मळून घेणार आहोत घट्टसर। तर पीठ मळून घेऊया। चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याआधी, चवीनुसार मीठ। छानपैकी घट्टसर पीठ मळायचं आहे। तर इथं बघू शकता घट्टसर छान आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर चपातीला जसं आपण पीठ मळतो तशाच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर चपाती याची लाटून घ्यायची आहे। तर चपातीला जेवढं आपण पीठ घेतो तसाच एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान अशी जाड थोडी चपाती लाटायची आहे। आपण रोजच्या वापरातनी थोडी पातळ चपाती बनवतो त्यापेक्षा ही जाड बनवायची आहे। तर चपाती लाटून घेणार आहोत। तर पीठ लावून छान आपली जाडसर चपाती लाटून झालेली आहे। तर याचे आपल्याला काप करायचे आहेत। तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही
याचे काप करू शकता। तर अशा पद्धतीने मी काप करत आहे। तर काप करून घेऊया। तर छान असे काप करून झालेले आहेत, एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत। तर इथं बघू शकता असे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि वरणाला सुद्धा अशी छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपल्याला असेच सोडून द्यायचे आहेत एक काप। आणि हे वरणफळ चवीला तर अप्रतिम लागतात, पण पौष्टिक सुद्धा आहेत। तर एक वेळेस नक्की ट्राय करा। तर हेच आपण वरणफळ टाकून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा वरणफळ लाटून काप करून यामध्ये घालायचे आहेत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपले सर्व वरणफळ बनून झालेले आहेत आणि मी सर्व टाकून सुद्धा झालेले आहेत वरणामध्ये। तर याला असं एक वेळेस फिरवून द्यायचं आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे, याने अप्रतिम चव येते। तर शेवटी यामध्ये मी चिंचेचा कोळ घालणार आहे। तर इथं बघू शकता यामुळे चव। तर आता याला मंद गॅसवर आपल्याला 15 मिनिट हे वरणफळ छान शिजून घ्यायचे आहेत। सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे। तर एक वेळेस हे वरणफळ तुम्ही नक्की ट्राय करा। तर 15 मिनिट आपण मंद गॅसवर छान शिजून घेणार आहोत। तर रेडी आहेत आपली गरमागरम तिखट वरणफळ। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी इथं बघू शकता, चवीला अप्रतिम लागतात। एक वेळेस जर हे वरणफळ तुम्ही खाल्ले तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असं काहीतरी अशी टेस्टी खावंसं वाटलं तुम्ही हे नक्की बनवून खाल। तर सर्व करून घेऊया। तर गरमागरम रेडी झालेले आहेत आपली तिखट वरणफळ। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा। आणि नवीन कोणी असल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।